होतील सगळे जॉईन हळूहळू. We are discussing the topic that is living world. आपण हा जो टॉपिक आहे हा डिस्कस करत आहोत, in which we have taken an account of basic principles of life. आपण जे लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा कॅरेक्टर्स जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. अँड नाव वी आर डिस्कसिंग अबाउट डिफरंट taxonomical heads. So when the study, that is systematic study, is carried out for the kingdom, जेव्हा आपण हा प्लांट्सचा एक सिस्टमॅटिक असा स्टडी करणार असं म्हटलं की जिथे आपण म्हटलं की वी आर गोइंग टू अप्लाय सम रूल्स अँड वी आर गोइंग टू क्लासिफाय देम इन पर्टिक्युलर ग्रुप्स. आपण क्लासिफिकेशन डिटेल मध्ये बघणार आहोत. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की हे जे आहे ब्रांच की जिथे आपण हा सिस्टमॅटिक स्टडी करतो, वी कॉल इट एज टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉन मीन्स ग्रुप, नॉमस मीन्स रूल. सो अकॉर्डिंग टू सम रूल वी आर फॉर्मिंग द ग्रुप्स. जसं आपण म्हटलं की when the characters are similar, they are kept under same group, and when the differences are there, they are categorized based on again those different characters. So those rules and how they are classified आपण हे सगळं बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की टॅक्सॉनॉमी जी आहे इट इज द स्टडी, that is systematic study where we are using some rules and we are grouping the individuals. So here whatever help we are taking in this study, या प्रकारच्या स्टडी मध्ये जी काही आपण मदत घेतो, वेगवेगळे सोर्स जे वापरतो या स्टडीसाठी, कंपॅरिझन साठी, सो वेदर द न्यू रेकॉर्ड इज देअर ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल और इट इज ओल्ड वन, हे आपण जे ठरवणार हे कधी ठरवणार तर आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधून कंपॅरिझन करणार आणि ते सोर्सेस जे आहेत विच आर हेल्पिंग दिस स्टडी वी कॉल इट एज टॅक्सॉनॉमिकल एड्स, की ज्याच्यामध्ये पहिला प्रकार दॅट इज हर्बॅरियम जो आपण डिस्कस केलेला आहे. देयर द शीट्स आर प्रिपेअर्ड ऑफ द प्रिझर्व्ड प्लांट्स, जे प्लांट्सचा जो आपल्याला रिजन जो काही भाग मिळेल आपल्याला की ज्याच्यामध्ये त्याचे मॅक्झिमम कॅरेक्टर्स असतील, तो भाग आपण त्या शीट वरती काय केलेला असतो, प्रिझर्व करून मेंटेन केलेला असतो. एंटायर डेटा ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्ट इज केप्ट ऑन दॅट शीट ओनली इन वन कॉर्नर, ज्याला डेटाचं एक असं लेबल लावलेलं असतं, आपण काल बघितलेलं आहे. आणि तो काय आहे, पहिला टॅक्सॉनॉमिकल एड आपण वापरतो. दुसरा आपण बघितलेला आहे दॅट इज द बोटॅनिकल गार्डन. बोटॅनिकल gardens where the different plants they are grown in view and entire data regarding those individual plants is kept labeled over there. त्या सगळ्या प्लांट्स वरती जी काही त्याची इन्फॉर्मेशन असेल त्याचे बोर्ड्स लावलेले असतात. आपण हे सुद्धा का डिस्कस केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्या रिजन मध्ये आढळणारं ते कुठून आपल्याला मिळालं आणि आपल्याकडं त्याच्या कुठल्या काही व्हरायटीज असतील तर त्यात सुद्धा तिथं प्लांट केलेल्या असतात. सो दॅट एनीबडी हू एंटर्स द गार्डन, कुणीही अगदी ले पर्सन जर तिथे एंटर झाला तरी तो एंटायर डेटा he can read and he can guess, he can correlate with other
specimens. Then the third category, that is we are going to discuss regarding this, that is museum. So you are aware of this term also, museum. मराठीमध्ये संग्रहालय म्हणताय तुम्ही. So the museums, these are the places where the collection of preserved plants and animals, they can be kept. या ठिकाणी आपण प्रिझर्व केलेले प्लांट्स किंवा चे स्पेसिमेन्स ठेवतोय आपण या ठिकाणी. व्हॉट वी आर कॉलिंग देम एज स्पेसिमेन. नमुना म्हणताय मराठीमध्ये. सो दॅट द विजिटर्स, they can study them, they can observe the characters in them. So here the jars of glass, they are used. यासाठी म्हणून ग्लास जार्स वापरले जातात, वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या शेपचे, डिपेंडिंग ऑन द स्पेसिमेन. जो स्पेसिमेन आपण त्यामध्ये ठेवणार त्या अनुषंगाने या ठिकाणी जार्स ज्या आहेत त्या वापरल्या जातात. अँड these jars, glass jars or chambers, glass chambers, they are used. So these glass jars, they are filled with preservatives. याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन घातलेलं असतं, की ज्याला तुम्ही फॉर्मॅलिन म्हणताय. यू आर कॉलिंग दिस एज फॉर्मॅलिन, किंवा more precisely it is formaldehyde. काय आहे हे? फॉर्मॅल्डिहाइड आहे. अराउंड अबाउट 10 to 40% पर्यंतचं फॉर्मॅल्डिहाइड जे आहे in water, it is prepared and that is used to preserve the part or entire organism which we get. समजा आपल्याला एखादा प्लांटचा पार्ट मिळाला, फ्लॉवर आहे, फ्रूट आहे, एखादी फांदी आहे, इन्फ्लोरेसन्स आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, दॅट इज थरली वॉश्ड, इज क्लीन. त्याला पूर्णपणे स्वच्छ केलं जातं, ड्राय केलं जातं आणि मग ते याच्यामध्ये डीप केलं जातं, ठेवलं जातं, प्रिझर्व केलं जातं. मग हेच का वापरतो आपण? तर तो जो स्पेसिमेन म्हणून आपण ठेवणार तिथं, तर त्याचे जे ओरिजिनल कॅरेक्टर्स आहेत ते डिस्टर्ब करायचे नाहीयेत आपल्याला. ओके, आर यू फॉलोइंग? येते का लक्षात? की समजा दुसऱ्या कुठल्या केमिकल मध्ये आपण ठेवू, तर प्रिझर्व होईल, पण जेव्हा आपण ते बघू ते ओरिजिनल जसं होतं तसं दिसलं पाहिजे ना. थोडा फार फरक ठीक आहे काही वर्षानंतर वगैरे, पण जर का समजा एखादा त्याचा पिगमेंटच त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व झाला आणि त्याचा कलरच बदलला, तर जेव्हा लोक ते बघतील ते कॅनॉट इमॅजिन, त्यांना ते लक्षात येणार नाही. किंवा त्याचे इंटरनल स्ट्रक्चर समजा डिकम्पोज होत असले, तर कालांतरानं काही काळानं तो एंटायर स्पेसिमेन काय होत राहील? खराब होत राहील. So for that purpose, the ideal preservative which is used in almost all the laboratories, that is formalin. मग इथं एंटायर आपण आहे असा तो पार्ट किंवा एंटायर इंडिव्हिज्युअल त्यामध्ये ठेवू शकतो. इव्हन इफ इट इज ॲनिमल. ॲनिमलचा जरी स्पेसिमेन आपल्याला मिळाला, तो सुद्धा ह्याच्यामध्ये बरेच वर्ष, so many years you can keep it as it is without changing, without alterations in the characters. त्याची जी मॉर्फॉलॉजी दिसते आपल्याला, तर त्याच्यामध्ये काहीही बदल न होता आपण हे प्रिझर्व करू शकतो. यू माइट बी नोईंग, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे अशी एका सेंटची बॉडी पण ठेवलेली आहे. So many of you have visited गोवा, आणि आपल्याला माहित आहे तिथे अशीच एक डेड बॉडी ठेवलेली आहे. सो यू कॅन इमॅजिन की प्रिझर्वेशन जे आहे ते किती लॉंग असू शकते.
किती वर्ष आपण ते ठेवू शकतो. सो दॅट इज वन ऑफ द मेथड. या सोल्युशन मध्ये आपण हे स्पेसिमेन प्रिझर्व करू शकतो. वन मोर मेथड इज देअर, दॅट इज द लार्जर ॲनिमल्स. पण तुमच्या मनामध्ये आता हा प्रश्न आलाच असणार आहे की ह्या जारमध्ये ठीक आहे छोटे तुम्ही स्पेसिमेन ठेवू शकाल, किंवा एखादं आपण समजा एम्ब्रियॉनिक स्टेजेस आहेत, एम्ब्रियोच्या ग्रोथ मधल्या स्टेजेस आहेत छोट्या छोट्या, त्या तुम्ही ह्यात ठेवू शकाल. पण व्हॉट अबाउट द लार्जर वन, जे लार्ज ॲनिमल्स आहेत त्यांच्याबद्दल, किंवा जे लार्ज बर्ड्स आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार? सो देअर वन मोर मेथड इज युज्ड, what we call the method as taxidermy. We call the method as taxidermy. अतिशय साधी सोपी मेथड आहे, जी ट्रॅडिशनल वर्षानुवर्ष वापरात असलेली मेथड आहे, की ज्याच्यामध्ये तो जो बर्ड असेल किंवा तो जो मॅमल, एखादा जो काय ॲनिमल असेल, तर तो स्टफ केला जातो. दॅट इज स्टफ्ड. त्याचं स्टफिंग केलं जातं. तुम्ही आपल्याकडे जे म्युझियम आहेत, तुम्ही आपल्याकडचे जे कोल्हापूर मधले जे म्युझियम आहेत ते बघितले असणार आहेत. येस, हा बघितलेत आपण. येस, हा बघितलेले आहे. Yes, ma'am. Yes. So there, what you have observed? हा काय बघितले आपण तिकडे? हा शिकार केलेले ॲनिमल्स ठेवलेत की नाही? हा ते कुठल्या काळातले आहेत? बरोबर आहे. सो hundreds of years you can keep them by stuffing. तिकडे तुम्ही जर विचारलं तर त्याचे गाईड्स असतात जे सांगतात आपल्याला माहिती, तर ते म्हणतात की त्याच्यामध्ये कोंडा भरलाय असं म्हणतात. म्हणजे जे आपण वूडचं जे काय हे म्हणतो ते त्याच्यामध्ये भरलेलं असतं, आणि ड्राय कंडिशन मध्ये ते ठेवलं जातं. म्हणजे डर्मा म्हणजे स्किन, म्हणजे आतून त्या ॲनिमलचं जी इंटरनल सिस्टीम आहे ती सगळी काय केलेली आहे, काढून टाकलेली आहे, आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्टफिंग केलेलं आहे. कारण स्किन त्याची बऱ्यापैकी प्रिझर्व होऊ शकते. आपल्याला माहित आहे स्किनचे जे लेयर्स आहेत ते बऱ्यापैकी काय होऊ शकतात, प्रिझर्व होऊ शकतात, नॅचरल कंडिशन्सना ते फेस करू शकतात. पण जे इंटरनल सिस्टीम्स आहेत की ज्यांचं डिकम्पोजिशन होणार, ज्या सॉफ्ट सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या त्यातून काढून टाकलेल्या असतात, आणि तो जो काही भाग आहे आतला स्पेस आहे त्या ठिकाणी स्टफिंग केलेलं असतं. जिथं आपण म्हणतो की ब्रान इज युज्ड, कोंडा भरलाय असं सांगतात तुम्हाला ते. सो दॅट मेथड, जिथे डर्मा म्हणजे फक्त काय ठेवले, स्किन ठेवले आपण त्यांची. सो दॅट मेथड इज कॉल्ड एज टॅक्सीडर्मी. सो दीज बायोलॉजिकल म्युझियम्स, जर आपण असे बायोलॉजिकल म्युझियम्स बघितले, इवन दे आर ॲट लोकल लेवल, इवन दे आर इन इंडिव्हिज्युअल कॉलेजेस ऑर युनिव्हर्सिटीज, त्या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बायोलॉजिकल स्टडीज केले जातात त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्पेसिमेन ठेवलेले असतात. इवन इफ व्हेन यू आर गोइंग टू स्टडी द प्रॅक्टिकल्स, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल स्टडी कराल तिथं सुद्धा तुम्हाला असे स्पेसिमेन दाखवले जातील. तुम्हाला काही कोण जिवंत स्पेसिमेन तुमच्या हातात आणून स्टडी करायला देणार नाहीये. सो यू आर गोइंग टू ऑब्झर्व दोज स्पेसिमेन्स व्हेन यू आर गोइंग टू स्टडी देअर टॅक्सॉनॉमी. जेव्हा तुम्ही त्याची सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन स्टडी करणार तर त्यावेळेला तुम्ही असे प्रिझर्व केलेलेच जे काय स्पेसिमेन्स आहेत ते बघणार आहात. ओके, सो दॅट इज वन ऑफ द taxonomical aid which we are using. Next, we are using the zoological parks. आपण असे काही, जसं आपण बोटॅनिकल गार्डन म्हटलं तसे आपण झूलॉजिकल पार्क्स सुद्धा त्या ठिकाणी स्टडीसाठी वापरतो, मदतीसाठी आपण ते सुद्धा
वापरतो. कॉमन टर्म तुम्ही याला झू असं म्हणताय, की ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत दे आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. त्यांना काय म्हणतो आपण की अंडर ऑब्झर्वेशन ते कॅप्टिव्ह झालेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी आपल्या नजरेखाली आपण ठेवलेलं असतं, नजरबंद म्हणताय तुम्ही, किंवा थोडक्यात कैद करून ठेवलेलं असतं त्यांना. सो दीज झुलॉजिकल पार्क्स दे आर प्रोटेक्टेड एरियाज. त्या ॲनिमल्सचं तिथे संरक्षण केलं जातं. जसं की तिथे जाऊन कुणी पोचिंग, आपण जे काय हंटिंग म्हणतो, ते करू शकत नाही. दे आर वेल प्रोटेक्टेड देअर अँड केअर ऑफ दीज ॲनिमल्स स्पीसीज इज टेकन ओव्हर देअर. की जे काय त्यांना नॅचरल हॅबिटॅट्स लागतात, ज्या नॅचरल कंडिशन मध्ये ते वाढतात, निसर्गामध्ये ते जसे वाढतात त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट त्यांना तिकडे दिलेलं असतं. फक्त काय आहे म्हटले मी, दे आर अंडर कॅप्टिवेशन. अदरवाईज त्यांना सगळ्या नॅचरल हॅबिटॅट प्रोव्हाइड केलेल्या असतात. इवन द फूड हॅबिट्स दे आर स्टडीड ऑफ दीज ॲनिमल्स. त्यांचं बिहेवियर स्टडी केलं जाऊ शकतं या ठिकाणी. सो द research workers, they can visit such places and they can observe, they can study these live animals over there. So even in addition, हे जे झुलॉजिकल पार्क्स म्हणतो आपण, इन ऍडिशन फ्लोरा आपण स्टडी करू शकतो. फ्लोरा दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ व्हेजिटेशन्स. त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट स्पीसीज आहेत, किंवा ज्याला आपण तिथले व्हेजिटेशन असं म्हणतो, दॅट कॅन बी स्टडीड ओव्हर देअर. इवन यू कॅन गो फॉर फॉना, दॅट इज जसं आपण व्हेजिटेशन म्हणतो तसं त्या ठिकाणी त्या स्पेसिफिक एरियामध्ये आढळणारे ॲनिमल स्पीसीज, that is the fauna of that particular area. You can go for study. Even you can use the monographs. The mono means single. एखाद्या सिंगल एंटिटी बद्दल मॅक्झिमम जे डिटेल्ड आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, आता ती दिलेली असते, की ज्याला आपण म्हणतो मोनोग्राफ. इवन सम कॅटलॉग्स आर मेंटेन. इन ऍडिशन आपण काय म्हटलं, त्या ठिकाणी कॅटलॉग्स मेंटेन केलेले असतात. कॅटलॉग इज नथिंग बट, इन सिंपल टर्म्स वी कॅन से एनलिस्टेड ऑर्गॅनिझम्स. जिथे आपल्याला एकत्र अशी त्यांची लिस्ट मिळेल, नोंदणी मिळेल, रजिस्टर मेंटेन केलेलं असतं, की ज्याला आपण काय म्हणतो कॅटलॉग. की बाबा या एरियामध्ये, या हॅबिटॅटमध्ये काय कुठल्या प्रकारचे ॲनिमल्स किंवा कुठल्या प्रकारचे प्लांट्स, इवन अदर ऑर्गॅनिझम्स विच आर इन असोसिएशन विथ त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये जे काय असोसिएशन असणार आहे, त्या सगळ्यांची त्या ठिकाणी काय असणार आहे, लिस्टिंग केलेली असणार आहे, विच आर युजफुल इन स्टडी ऑफ द बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. त्या ठिकाणी असणारा पर्टिक्युलर फ्लोरा कोणता आहे, पर्टिक्युलर फॉना कुठल्या प्रकारचा आहे, आणि त्यांच्या हॅबिट्स काय आहेत, फूड हॅबिट्स काय आहेत, इतर त्यांचं बिहेवियर काय आहे. पण आपण जे आपल्यापैकी बरेच जण डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक वगैरे हे चॅनल्स बघत असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की एखाद्या ॲनिमल बद्दल जेव्हा स्टडी केला जातो, तर त्यासाठी बरेच वर्ष त्या लोकांनी घातलेली असतात, की जे अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ऑब्झर्वेशन केलेली असतात, त्याची फोटोग्राफी केलेली असते, की व्हेन दे आर हंग्री, दे आर इन सर्च ऑफ फूड, त्यावेळेचं त्यांचं बिहेवियर, किंवा ते जेव्हा एखाद्या वॉटर बॉडीकडे जातात तेव्हाच त्यांचं बिहेवियर, हे सगळं अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असतं. आणि त्याच्यातूनच ते सगळे लिंक्स करून तुम्हाला तुमच्या समोर त्यांनी तो स्टडी जो आहे तो मांडलेला असतो. सो ऑल दीज आर युजफुल टूल्स in case of the taxonomy. Then one more aid is there, that is biodiversity parks. We are using biodiversity parks.
सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे अशी एरिया की जिथे आपल्याला बायोलॉजिकल व्हरायटी बघायला मिळेल, विविधता बघायला मिळेल. That is in terms of plants, variety of plants and associated animals. So the barren areas, अशा काही एरियाज की जिथून जंगल्स जे आहेत ते हटवले गेलेत आपल्या डेव्हलपमेंट प्रोग्राम्स मध्ये आणि बॅरन लँड्स तयार झाल्यात किंवा असे काही हिल्स आहेत की जिथं बॅरन हिलटॉप्स तयार झालेले आहेत. त्या टेकड्याच्या टेकड्या आपण बघतो की अशा उघड्या पडलेल्या असतात ज्याच्यावरती आपल्याला काही प्लांटेशन दिसत नाही आणि त्याचे मग आपण जे बाकीचे इफेक्ट्स बघायला लागलो सध्या ते जर का थांबवायचे असले तर अशा बॅरन लँड्स जे आहेत दे आर taken under the projects which are called as biodiversity parks. The popular example which you are knowing, तुम्हाला सगळ्यांना ही आयडिया असणार आहे की जिथे आपण महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जे आपण गुरेघर in Mahabaleshwar area where the barren land was undertaken this project. या प्रोजेक्ट साठी त्या ठिकाणची बॅरन लँड जी आहे ती घेतली गेलेली होती आणि त्या ठिकाणी आपण जो बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणतो, उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेघरला जो आहे, that is the best example where the endangered or rare species they are conserved, त्यांचं त्या ठिकाणी जतन केलं जातं, which is our natural heritage, जो आपला नैसर्गिक वारसा आहे असं म्हणतो आपण आणि जे आपण अर्बन लँडस्केप म्हणतो आपण, तर ते त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे की जी पूर्णपणे बॅरन ओसाड एरिया झालेली होती ती त्यांनी या बायोडायव्हर्सिटी पार्क साठी वापरलेली आहे, जिथं बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि त्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये आढळणारे इतर ॲनिमल्स हे त्या ठिकाणी त्यांनी एस्टॅब्लिश केलेले आहेत. सो इट इज असो हेल्पफुल की जिथे आपल्या लक्षात येतं की येस ह्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये हे पूर्वीच्या काळात वाढत असणार आहेत जे त्यांनी आता तिथं परत काय केलं इंट्रोड्यूस केलेले आहे. नेक्स्ट हेल्प वी आर टेकिंग बाय द टॅक्सॉनॉमिकल कीज. आपण काही कीज या ठिकाणी वापरतो. व्हॉट आर कीज? तर जेव्हा आपण प्लांटचं किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो तर तिथे अशी एक स्टेज येते की जिथं सगळे कॅरेक्टर्स सेम वाटतात, मॅक्झिमम कॅरेक्टर्स सेम वाटतात, पण काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये एखादं असं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर निघतं की ज्याच्यामुळं आपण त्याची इन्क्लुजन त्या जुन्या स्पीसीज मध्ये करू शकत नाही. असं एखादं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर निघतं की ज्याला आपण काय म्हणतो की असं म्हणतो की येस याचा क्लास सेम आहे, त्या दोन्ही समजा आपण 2 किंवा 4 जे काही इंडिव्हिज्युअल घेतले त्यांचा क्लास सेम आहे असं आपण समजू. त्यांची ऑर्डर समजा सेम आहे, त्यांची फॅमिली सेम आहे आणि त्याचे जीनस सुद्धा सेम आहे ह्या सगळ्यांची आणि स्पीसीज सुद्धा समजा सेम आहेत असं वाटतं आपल्याला, पण कीनली बघितल्यानंतर लक्षात येतं की त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि त्याच्यावरती बेस्ड त्यातले 3 सारखे दिसतात आणि एक वेगळा दिसतो किंवा 2 सारखे दिसतात 2 वेगळे दिसतात. तर ते जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण वापरू फायनल स्टेज, सगळं सिमिलर आलंय पण फायनल स्टेजला त्यांना वेगळे करण्यासाठी जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण वापरणार
that contrasting character we call it as key to that particular species. त्या पर्टिक्युलर स्पीसीज पर्यंत जाण्यासाठी पोहोचण्यासाठी ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच आपण वापरतो आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो की टू दॅट पर्टिक्युलर स्पीसीज. जसं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये डिक्शनरी वापरता, एनसायक्लोपीडिया वापरता, तसं टॅक्सॉनॉमिस्ट जे आहेत दे आर युझिंग द कीज, ज्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स डिस्क्राईब केलेले असतात आणि ते तुम्ही त्या दिलेल्या इंडिव्हिज्युअल मध्ये मॅच करून बघायचे आणि मग ठरवायचं की एक्झॅक्टली इट इज बिलॉंगिंग टू विच ग्रुप और विच स्पीसीज. सो all these taxonomical aids we are using while studying the different individuals. So I hope की कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेला आहे. येस, इज इट क्लिअर? हा, समजले का? पार्थ, खुशबू, मधुरा, हर्षदा, Yes, ma'am. मृणाली, अनुज, साक्षी, प्रज्योत, दिया, समजले का? संहिता, सायली, स्वरूपा, आणि आज प्रेझेंटी एवढी का कमी आहे? कुठे गेले सगळे? हा, सो स्टार्ट रायटिंग टॅक्सॉनॉमिकल एड. इथं आपल्याला नोट टाइप ऑफ क्वेश्चन येऊ शकतो. डिस्क्राइब डिफरंट टॅक्सॉनॉमिकल एड्स और यू मे गेट सिंगल मार्क क्वेश्चन. त्यातल्या कुठल्याही एकावरती आपल्याला सिंगल मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा जे बोटॅनिकल गार्डन किंवा म्युझियम, झुलॉजिकल पार्क हे जे आहे त्याच्यावरती आपल्याला 2 मार्कचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. सो राईट डाऊन द टायटल taxonomical aid. Taxonomical aid. To study the diversity, to study the diversity in living organisms. Diversity in living organisms. Help is taken from different data providing systems. Data providing systems which is useful in systematic study of living organisms. These are called as taxonomical aid. These are called as taxonomical aid.
which are as follows. Which are as follows. Number 1, herbarium. Herbarium. The term herbarium is derived from herb that is plant. Herb that is plant. Next point. These are very effective tools. These are very effective tools in study of taxonomy. Next point. It is dried plant part. Dried plant part, which is pressed and mounted on the paper sheet. Mounted on the paper sheet. Next point. It is treated with some chemicals. Like mercury chloride. HgCl2. So that it will be protected. From fungi. Or other microbes. Fungi or other microbes. Next point. It is well preserved.
and on paper sheet, on the paper sheet, on right side corner, on right side corner, label is marked, label is marked, where where all information and detailed classification detailed classification is written. Next point, its local name, date of collection, and name of the person collected from particular locality is provided. Next, botanical gardens. These are the places where variety of plants which are collected from different areas of the world. Next point, these are grown in this garden in scientific manner
they are provided with label boards. They are provided with label boards on which scientific and common names are given नेक्स्ट पॉइंट. हा पॉइंट जो आहे तो एमसीक्यू साठी महत्वाचा आहे, विचारला जातो. इट इज in view method of conservation of plants. Next, third, museum. It is the place. It is the place where preserved हे टर्म अंडरलाइन करा. आता इकडे आपण काय म्हटलं, इन व्ह्यू एंटायर लाईव्ह प्लांट्स, जिकडे आपण त्यांना त्यांची नॅचरल हॅबिटॅट प्रोव्हाइड करतो. आणि इथं आता काय म्हणतो आपण, प्रिझर्व्ड. इज नॉट इन व्ह्यू, इज इन येस डेड आहे ते. सो preserved plant and animal specimen. Preserved plant and animal specimen are kept. Next point. These specimens are kept in the chemicals like formalin. That is 10 to 40% formaldehyde. 10 to 40% formaldehyde. Which helps to keep them in
good condition. In good condition. Next point. For larger animals, and birds, for larger animals and birds, taxidermy is used. Taxidermy is used. Taxidermy is used. Where these animals are stuffed. These animals are stuffed and preserved. Stuffed and preserved. Next point. These are labeled with necessary information which helps in systematic studies. For research workers. Next, zoological parks. These are the places where wild animals are kept in captivity. Next point. These are cared and protected by providing their natural habitats. Providing their natural habitats म्हणजे dwelling place, त्यांचे जे काही नॅचरल dwelling place असतील तशा प्रकारचे त्यांना दिले जातात. Natural habitats. This
Method, next point लिहा. This method is XC2 conservation of these animals. जसं आपण इकडे मगाशी इन व्हिओ म्हटलं तसं आता हा जो आहे आपल्याला एमसीक्यू साठी महत्वाचा टर्म आहे. दॅट इज झुलॉजिकल पार्क इज द XC2 कॉन्झर्वेशन. म्हणजे आपण ते जे ॲनिमल्स आहेत ते नॅचरल फॉरेस्ट मध्ये जाऊन स्टडी करत नाही आहोत, तर तिथल्या सारखं एन्व्हायरमेंट त्यांना आपण इकडे बाहेर प्रोव्हाइड करतोय. दॅट इज XC2. आणि जर ते नॅचरल मध्येच असले दॅट विल बी NC2. हे जे आहे हे XC2 आपण त्यांच्या नॅचरल फॉरेस्ट मध्ये नाही आहोत, आपण त्यांना त्यांच्यासारखं एन्व्हायरमेंट इकडे बाहेर प्रोव्हाइड केलेलं आहे. दॅट इज XC2 कॉन्झर्वेशन. Here the research workers can study their food habits and other patterns of behavior. Next line लिहायचं. Flora that is vegetation of particular area, and fauna that is animal species in that particular area are also tools in this study. Next line लिहायचं. Monographs where single individuals are studied in detail. Next line लिहायचं. Catalogs are the tools where the enlisted individuals can be studied
can be studied. Found in particular area. Next, biodiversity parks. Biodiversity parks. It is maintaining the association of flora and fauna to maintain the ecological balance. To maintain the ecological balance. Next point. Usually the barren areas. ओसाड जे काय areas आहेत. Barren areas are used for such projects. Barren areas are used for such projects. For example, Uttama Patil Biodiversity Park at Guregar, Mahabaleshwar. So MCQ ला हे एक्झाम्पल विचारलं जातं बरेचदा. Finally, keys. Taxonomical aid मधला final aid. Ma'am, Yes. ma'am, in that biodiversity past, you have used the word ecological. What is after that ecological? Ecological balance. To maintain the Ecolo- ecological balance. Yes. Thank you, ma'am. Ecological balance, because that is already it is barren area. ही जी एरिया आहे काय म्हटलं आपण कुठली वापरतो ह्या प्रोजेक्ट साठी बॅरन, ज्या ओसाड झालेल्या एरियाज आहेत जिकडचं प्लांटेशन काही कारणानं नष्ट झालेलं आहे आणि तिथला इकॉलॉजिकल बॅलन्स काय झालेला आहे, डिस्टर्ब झालेला आहे. सो टू मेंटेन दॅट इकॉलॉजिकल बॅलन्स, these such type of projects they are undertaken. So the final aid, that is keys. It is depending on most contrasting character
to classify the species, to different groups. Or in other words, to accept or reject the species in same group. Okay, so we have discussed about different tools की जिथे according to our state board textbook हा लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे हा इकडे संपतो. बट इफ यू रेफर एनसीआरटी, जर आपण एनसीआरटी रेफर केलं तर इट इज कंटिन्यूड. हा चॅप्टर अजून त्याच्यामध्ये पुढे कंटिन्यूड आहे. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन जे आपण सिस्टमॅटिक स्टडी असं म्हणतो, तर तो त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्यू केलेला आहे ह्या चॅप्टर मध्ये. आणि आपल्या स्टेट बोर्ड मध्ये तो वेगळा चॅप्टर आहे, फॉलोड बाय याच्यानंतर तो नेक्स्ट चॅप्टर आहे. तर मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण हे आता सलग घेतोय. इथे आपलं काय संपलं, हा स्टेट बोर्ड मधला हा चॅप्टर संपला, लिव्हिंग वर्ल्ड. आणि आपण दुसरा काय चालू करणार त्यातला सिस्टमॅटिक्स क्लासिफिकेशन वाला. आणि एनसीआरटी मध्ये तो क्लासिफिकेशन याच हेडिंग मध्ये इन्क्लूड आहे. ओके, आले लक्षात? Yes, ma'am. येस Yes, ma'am. इथे आहेत. येस, एनी डाउट्स यू आर हॅव्हिंग? No, ma'am. Okay, so you are having next lecture. So shall we stop here? थांबूया आपण इकडे. So I am ending the lecture.